रोहन आत्माराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकेट किपरच्या मागे जो स्लिप मध्ये आधी होता ना खिलाडू त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जवळपास 10 धावा आपल्या संघासाठी अडवणारा आधी ठरतोय या 500 रुपयाचा मानकरी. तर मी विनंती करणार आहे रोहन पाटील साहेब आपण तर द्यायचं या 500 रुपयाचा कॅश प्राइस तुषार भाऊ जाधव यांच्या हस्ते 500 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल आणि मनापासून धन्यवाद असणार आहे. युवकांचे आदर्श म्हणून ओळखले जाणार आहे आमचे रोहन आत्माराम पाटील साहेब जे नेहमी असे युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करत असतात. आपल्या संघासाठी रन वाचवलं त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस दिला गेला इथं धन्यवाद. आणि तशीच आणि मी विनंती करणार आहे रोहन पाटील साहेब आपण यायचं आपला एक यथोचित स्वागत सत्कार राहिलाय. तर आमचे आयोजक तर आयोजनामध्ये थोडासा बदलाव आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. चला दोन्ही पंच आर्यन संघ 2 पंच पाठवायचे. आर्यन संघ प्रयश पाटील तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आमचे युवा उद्योजक मी सांगितलं होतं की युवकांचे आधार त्यांचं एक यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी केलं जात आहे. रोहन आत्माराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि आपण या संपूर्ण व्यासपीठाची शोभा वाढवली त्यासाठी आपलं मनोपूर्वक आभार आणि यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी तुषार भाऊ जाधव यांच्या हस्ते इथं या ठिकाणी केलं जात आहे. तसेच मी विनंती करणार आहे सन्माननीय श्री पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विजय शेठ खानावकर साहेब आपल्याची विनंती असणार आहे. आमचे आयोजनकर्ता आपल्याला या व्यासपीठावर आमंत्रित करत आहात तर आपण जर कुठे इथं असाल मैदानावरती तर कृपया करून विनंती आहे या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. व्यासपीठाची नव्हे तर ही संपूर्ण मैदानाची शोभा मात्र तुमच्यामुळेच आहे. म्हणूनच की काय हे संपूर्ण आयोजन कमिटी नेहमी तुमच्याशी अशाच प्रमाणे प्रेम करत असते. तर विनंती असणार आहे विजय शेठ खानोकर साहेबांना की जर आपण इथं असाल तर या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. चला चला जावलाबाई थोडंसं विनंती असं स्पीडअप करायचं आहे. जावलाबाई चेंडूची निवड झाली असेल तर 2 पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत तर लगेच सामन्याला सुरुवात करायचं आहे.
दोहरी पारी देखने मिलेगी क्या? अर्धशतकीय दोहरी पारी क्या मैदान पर फिर अंकित करते नजर आएंगे क्या? फिर से एक बार फुल टॉस ऑन साइड के क्षेत्र में खेल दिया, खिलाड़ी है वहां पर, जब तक गेंद पर आए गेंद को उठाए और फेंके। दोनों बल्लेबाज के पास महज एक ही रन लेने का मौका मिलेगा। अगली गेंद इस बार फुल टॉस थी, इस बार लॉफ किया, बैकवर्ड शॉट लेग पर गेंद उठाकर फेंकी, सीमा रेशा के बाहर 6 रनों के लिए। नाम मन्नी और कारनामा भी मात्र पुनः एक बार उसी तरह का दिखाते हुए इस के साथ स्कोरबोर्ड में होती हुई बढ़ोतरी 12 रन 5 गेंदों के बाद। फिर इस बार ऑफसाइड के क्षेत्र में गेंद को डिलीवर करने का प्रयास, थोड़ा सा फंबल हुए और उसका पूरा फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज वाइट +2 यानी कि 3 रन स्कोर कार्ड में अंकित होते हुए इस वक्त तुषार शर्मा मन्नी और विराज कानोकर की ये जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर है और कहीं ना कहीं यहां से आक्रामकता दिखाने का प्रयास होगा और कहीं ना कहीं रॉयल टीम वो सुबह की पारी को याद करते हुए उस तरह का एक हाईएस्ट स्कोर जरूर जड़ना चाहेगी स्कोर कार्ड पर। इस बार उठाया है और उठाकर सीधा फेंक दिया है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। गेंदबाजी के लिए अपने नए गेंदबाज सामने होंगे विराज कानोकर। इस बार हेलीकॉप्टर घुमाया है, इस बार ऊंचाई थोड़ी सी कम और नसीब का साथ पूरा 100% कैच हुआ ड्रॉप यहां पर। और किस बल्लेबाज का जो आज सुबह के सत्र से ही मानो खूंखार होता नजर आया है। अर्धशतकीय पारी सबसे पहले सुबह के सत्र में ठोकने वाला यही वो बल्लेबाज है और उस बल्लेबाज का कैच छोड़ना कहीं ना कहीं आपके लिए ये महंगा साबित हो सकता है। गेंदबाज स्वरूप इस बार खेल कर निकला और यहां पर इस 4 रन को भी बटोरा तुषार शर्मा ने और इसी 4 रनों के साथ टीम का टोटल 26 रन स्कोर बोर्ड पर।
गेंदबाज स्वरूप गेंदबाजी मार्ग पर है और यहां से पूरा समाचार लिया जा रहा है इस बल्लेबाज का। फिर इस बार लॉक किया, बॉलर्स बैक ड्राइव ओवर में खिलाड़ी की वहां पर विघ्नेश और कैच एक बार फिर छूटता हुआ। तुषार शर्मा का मौका बना है, गलती कर बैठे, आत्महत्या कर बैठे विराज खानोकर। रन आउट के स्वरूप में लगता हुआ रॉयल बी को पहला झटका। मिसअंडरस्टैंडिंग के चलते मात्र यहां पर आत्महत्या के स्वरूप में पहला झटका लगता हुआ विराज खानोकर रन आउट के स्वरूप में मैदान से बाहर जाते। अब न्यू बैटर आर्या, फुल टॉस गेंद खेल दिया है। इस पर तो कोई गुंजाइश नहीं कि ये मैदान के अंदर होगी, इसे मैदान के बाहर से ही लाना होगा। गेंद गई सीमा रेखा के बाहर, यहां पर आता हुआ एक और बड़ा सिक्सर। इस 6 रनों के साथ स्कोर कार्ड पर अगर नजर डाले तो 33 रन, 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों के बाद अभी भी 2 गेंदें शेष बाकी इस ओवर की। फिर से एक बार गेंदबाज स्वरूप गेंदबाजी मार्ग पर सामने होंगे तुषार शर्मा और बंदी। विराज के जाने के बाद कहीं ना कहीं सारा जिम्मा अब इनके ऊपर है। फिर इस बार खेला ऑन साइड के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर विराट पोपेटा जब तक आएंगे गेंद के ऊपर 1 रन पूरा किया, दूसरे की मांग होगी और काफी आसानी से इस दूसरे रन को भी कंप्लीट कर लिया जाएगा। और इस 2 रनों के साथ रनों के आंकड़ों में होता बदलाव, 35 रन 5 गेंदों के बाद। थर्टी 35 रन बोर्ड के ऊपर। अगली गेंद स्वरूप की, आगे बढ़ के खेले का प्रयास था लेकिन संपर्क यहां पर नहीं होता हुआ गेंद और बल्ले का, और ऑफ स्टिक को काफी दूर छोड़कर जाती हुई गेंद, अंपायर का इशारा, यहां से आता हुआ इट्स वाइट बॉल। अतिरिक्त में 1 रनों का और इजाफा स्कोर बोर्ड में होता हुआ। छत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ। आखिरी गेंद शेष, इस बार बल्ले को चूम कर गए, विकेट कीपर से गलती हुई और यहां पर दुहरी गलती कही जा सकती है एक ही गेंद के ऊपर। पहले बल्ले को चूम कर गई, कैच छूटा, स्टंपिंग का रनआउट का मौका था उसे भी गवाया और यहां पर रन को भी कंप्लीट कर लिया गया। तो चलिए ओवर की हुई समाप्ति 2 ओवर के बाद 37 रन 1 विकेट के नुकसान पर। चला चला पंच थोडासा स्पीडअप करायचं आहे निखिल कडके। तो चलिए यहां से अब अगली ओवर लेकर आएंगे गेंदबाज राहुल। गेंदबाज राहुल आए हैं इस वक्त गेंदबाजी मार्ग पर।
तो चलिए इस बार क्या तो उसे ऑफ किया और एक रन तो आसानी से पूरा कर लेंगे, दूसरे की मांग होगी यहां पर और शायद दूसरा रन भी काफी आसानी से कंप्लीट कर लिया जाएगा। कुमार जादव इनकी तरफ से आर्य अगर 2 6 लगाते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज होगा। यहां पर इनामी राशि आर्य के लिए लगी है, लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सेस लगाई है और 1000 रुपए का कैश प्राइज आर्य के लिए। यहां पर स्ट्राइक एंड पर है तुषार शर्मा, गेंदबाज राहुल इस पर आगे बढ़ के खेला है, मात्र ऊंचाई भी और लंबाई भी, मात्र गेंद सीमा रेखा के बाहर। एक और बड़ा हिट 6 रनों के लिए। यहां से आपका तुषार शर्मा, इनकी वैयक्तिक पारी की अगर बात की जाए तो 10 गेंदों में 32 रन अब तक इनके बल्ले से आए हैं। गेंदबाज राहुल हर गेंद पर एक नया प्रयास करने का सोच रहे हैं, लेकिन उस सोच पर महंगे साबित होते नजर आ रहे हैं। फिर एक बार खेल कर निकाला है, गेंद चली जाएगी 4 रनों के लिए। चलिए 49 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 3 गेंदों के बाद, एक विकेट के नुकसान पर तुषार अपने वैयक्तिक 11 गेंदों में 36 के पारी पर खेलते हुए नजर आ रहे हैं। फिर इस पर आगे बढ़ के खेलने का प्रयास था, गेंद में वो उछाल नजर नहीं आई, समझना थोड़ा सा मुश्किल था। टप्पा खाने के बाद गेंद गई विकेट के दस्तानों में, काफी समय के बाद डॉट गेंद आता हुआ यहां पर और स्कोरबोर्ड पर नजर आ रहे तो 49 रन एक विकेट के नुकसान पर, 49 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। जी हमने भी कदम मौका दो ना। राहुल फिर से एक बार, इस बार खेलकर निकाला है ऑफ साइड के रीजन में। यहां पर खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर स्वरूप आवे, और शायद यहां पर थोड़ा सा इंजर्ड हुए वहां पर तुषार। चला थोडीशी गर्दी कमी करायची आहे, हवा
थे और इसके चलते मात्र रिटायर्ड होते हुए वापस अपने पवेलियन की तरफ गए। और अब न्यू बैटर मैदान के अंदर बॉबी 49 रन स्कोर बोर्ड रुका हुआ, 49 के पायदान पर 49 रन ऑन द बोर्ड। गेंदबाज राहुल फिर से एक बार पूरी तरह से तैयार, सामने नए बैटर बॉबी होंगे। इस बार आड़े बल्ले से खेलकर निकाला, अलाउंग द कारपेट जाते हुए ऑनसाइड के क्षेत्र में एक रन पूरा किया, दूसरे की मांग, लेकिन बहुत ही सटीक थ्रो और रनआउट के स्वरूप में एक और विकेट मैदान से बाहर। रणजित कट्टे आणि स्वराज 11, तुषार भाऊ जाधव टॉस करायचा आहे पुढच्या सामन्याचा। तो चलेंगे अगले सत्र की तरफ, जहां पर 51 रनों का लक्ष्य रखा गया है टीम डीजी पोपटा के सामने। और उस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए फिर एक बार लेके आ रहा हूं आपकी चहती आवाज, मराठी की बुलंद आवाज, हमारे गुरुवर है प्रवीण जी अर्जुन सर के पास। धन्यवाद आकाश। आणि पुनश्च एक बार आमच्या मुख्यमंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। खरं तर जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत, मात्र यूट्यूब चॅनल PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत जुळले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात। खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। चला विनंती असेल यानंतरची होणारी लढत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सचिन कारवार हा खेळाडू ठरला होता। 12 चेंडू 35 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांची त्यानं आतषबाजी केली होती। आणि संघर्ष विरुद्धच्या सामन्यामध्ये विजयाचा पाय रचणारा खेळाडू सचिन कारवारला मात्र आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। हेल्थ एनर्जी ड्रिंक, खरं तर ही एनर्जी त्या संघासाठी सर्वाधिक महत्वाची आणि
ती एनर्जी बरकरार राहण्यासाठी आयोजकांनी मात्र हेल्थ एनर्जी ड्रिंक देऊन या प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केलाय. तर खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. मागील सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर विजयाचा शिल्पकार ठरणारा विराट पोपेट आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मात्र आपण प्रणय पोपेटाला पाहतोय. लक्ष विजयासाठी 51 धावांचं म्हणजे प्रतिषणक 17ची सरासरी. खरं तर येणाऱ्या प्रत्येक 6 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस या ठिकाणी असेल. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. खरं तर आक्रमकता या खेळाडूमध्ये मूळता आपल्याला पाहायला मिळते, परंतु परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची धमक जर का तुमच्यामध्ये असेल तर लक्ष फार मोठं नाहीये. आज या मैदानावरती मोठमोठ्या धावा उभारल्या गेल्यात, मोठमोठ्या धावांचा पाठलागही होताना आपण पाहिल्यात. तब्बल 4 अर्धशतकीय खेळ आपण पाहिल्यात आणि इथून जर का पाहिलं तर 3 षटकांच्या लढती आहेत. त्यामुळे वैयक्तिक अर्धशतक होणं हे तुर्तास थोडंसं आपल्याला पॉसिबल नाहीये. परंतु इथे विराट पहिला चेंडू जरी मिस केला गेला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र केलाय घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक 6 चेंडू मागे तुम्हाला धावफलकावरती 17 धावा उभारायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशन जर का तुमच्या माइंडमध्ये असेल तर मात्र धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. खरं तर रॉयल सारख्या ताकदवर संघासमोर प्रतिषेधक 17ची सरासरी राखणं हे जरी आव्हान असलं तरी क्रिकेट याचंच नाव आव्हान आहे. प्रत्येक सामना तुमच्यासाठी एक नवीन आव्हान असतो आणि ते आव्हान तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता हे मात्र सामन्याच्या निकालावरती अवलंबून असतं, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता यावरती सामन्याचा निकाल अवलंबून असतो. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू काय घेऊन येणार गोलंदाज अजय. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फलंदाज अगोदरच तयार, बॉडी वेट ट्रान्सफर आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा पार 6 धावांसाठी येतोय बेगेट षटकार. तर कमालीची बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 बॅक टू बॅक सिक्सेस, 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावांचा जर का आपण विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आल्यात. जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना त्या दिशेनं वाटचाल करताना विराट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक तडाखा, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे कंप्लीट या ठिकाणी केली जाते. एकेरी स्वरूपाची धाव, स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन करत असताना पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 51 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 19 धावा.
सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज तुषार दळे. बाराबत्तीचं समीकरण प्रवीण सर, आणि या समीकरणाच्या मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज विराट पोपेटा. नक्कीच विचार केला तर विराटचा विचार केला आपण तर विराटने 18 चेंडू 58 धावांचा एक भारतात खेळी केली होती. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू बचावात्मक पवित्रा जो प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र अंगाशी आला. पंच बाहेर निघत आहेत आणि जमिनीलगत हात समांतर करतायत. धावसंख्येचा फलक मात्र 1 वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती डीजी पोपेट संघाची बिनगडी बाद 20. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. ओ टू प्रवीण सर. तर धन्यवाद योगेश. या ठिकाणी 12 चेंडू आणि 31 धावा. प्रति षटक आता 15.5, म्हणजे सुरुवातीला जी सरासरी 17च्या आसपास होती ती आता 15.5च्या जवळपास आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता, सिंगल आली आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळाली होती, परंतु आता विराटला देखील ठाऊक आहे जर या धावांचा पाठलाग करायचा असेल तर संपूर्ण ताकदीनिशी, कारण या स्पर्धेतील सर्वात प्रबळ दावेदार संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असतो ना त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमची संपूर्ण ताकद ही मैदानाच्या आतमध्ये लावावी लागते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. या दुहेरी स्वरूपाच्या धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावा धाव फलकावरती आल्यात 22. इक्वेशन जर का आपण पाहिलं तर हळूहळू प्रत्येक चेंडू मागे आता समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, यावेळेला चांगला चेंडू होता, परंतु गती परिवर्तन करण्याच्या नादामध्ये चेंडूची लाईन आणि लेंथ ही थोडीशी खराब पाहायला मिळाली. खरं तर एक चांगला प्रयत्न होता. लाईन आणि लेंथमध्ये जर का तुम्ही सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केलीत, पेसमध्ये जर का व्हेरिएशन दाखवलं तर फलंदाजांना संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी करण्याची धमक तुषारमध्ये जरूर आहे, परंतु विराट या खेळाडूला रोखणं कठीण आहे. ज्या लयमध्ये तो बॅटिंग करतोय, पहिल्या सामन्यामध्ये आलेलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं ठरलं. इथे स्विंग अँड अ मिस. मागील चेंडू अवांतर जरी असला तरी हा चेंडू मात्र डॉट आहे. आणि प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 17ची सरासरी ही तुम्हाला अजूनही कायम या ठिकाणी राखायची. 23 धावा धाव फलकावरती आल्यात. 51 धावांचं टार्गेट आहे. 3 षटकांच्या लढती म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी फारसा वेळ नसतो. जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय मात्र स्वतःच्या गुणवत्तेवर आधारित निर्णय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागतो. परंतु तुषारचंही कौतुक करेन, काय कमालीची लाईन आणि लेंथ त्यानं हाताळली आहे. परंतु पहिल्या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत असताना प्रणयने देखील आक्रमक सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली होती. आतापर्यंत विराट स्ट्राईक करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता वेळ आली आहे प्रणयला देखील आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. पहिल्या चेंडूचा तो सामना करतोय. कोणताही चेंडू त्याच्या वाट्याला आला नव्हता. तब्बल 9 चेंडू त्याला वाट पाहावी लागली आपल्या संधीची. आणि उर्वरित 3 चेंडूंचा जर का आपण विचार केला, येणारे 9 चेंडू आणि 27 धावा अजूनही इक्वेशन या ठिकाणी बाकी असणार आहे. या 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. आणि प्रणयमध्ये ती गुणवत्ता आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्याने सुरुवात मिळवून दिली जरूर. यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू, पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतरचा इशारा होतो. येणारा प्रत्येक अवांतर चेंडू हा गोलंदाजाचा खरं तर मानसिक दडपण वाढवणारा असणार आणि तितकाच महत्वाचा या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव संघ पुढे सरकत असताना धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू अजूनही या सामन्यामध्ये शिल्लक आहेत, या षटकामध्ये शिल्लक आहेत. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, दिशा थोडीशी भरकटल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशाराही कदाचित पंचांचा या ठिकाणी जरूर येईल, कारण स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय 1 फॉर द ओव्हर. बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं शांत वातावरण, दोनही ताकदवर संघ आहेत आणि आज एका चांगल्या लयमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो अर्थातच डीजी पोपेटा संघ. आणि याचं कारण आहे की विराट बॅक इन फॉर्म, बॅक इन ट्रॅक त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉसला फुल टोल वसूल करणारा प्रणयच्या बॅट मधून येतोय निर्णायक क्षणाला षटकार. नाहक आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. चांगल्या चेंडूंना सन्मान देत आहेत, खराब चेंडूंची वाट पाहत आहेत, दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि कदाचित संघनायक आणि त्याच्याबरोबर इतरही काही खेळाडू आता 32 रन्स ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावरती आल्यात.
धावांची अजूनही आवश्यकता असेल 8 चेंडूंमध्ये. चला, एक षटकारानं हा सामना पूर्णपणे बॅलन्स केल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. एखादं षटक जर का तुमच्या बाजूने आलं आणि ज्यावेळेला सुरुवात दमदार झाली, 3 षटकार फलंदाज विराटच्या बॅटमधून आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले आणि तिथूनच खऱ्या अर्थानं पाया रचला गेला. इथे फुलर लेनचा चेंडू होता ऑन साईडला, गॅपमध्ये चेंडू ढकलला, एक धाव कंप्लीट केली आहे. फंबल पाहायला मिळते, चेंडूची फेकी खराब आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळालाय. पंचांकडे लाऊड अपील जरूर आहे, परंतु पहा मास्टर माइंड अरविंद ढेकळे ज्या ऍक्शन मध्ये त्यानं चेंडू पकडला त्याच ऍक्शन मध्ये चेंडूची फेकी केली, परंतु थोडासा उशीर केला की काय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा मानस होता, गॅपमध्ये चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आला, परंतु चेंडूची फेकी ही आपल्याला थोडीशी वाईट पाहायला मिळाली. परंतु अरविंद ढेकळे ज्या ऍक्शनमध्ये चेंडू पकडला त्याच ऍक्शनमध्ये त्यानं चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतला. इक्वेशन जर का पाहिलं तर येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे आणि हा निर्णायक चेंडू असणार आहे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही संघांसाठी. कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवायच्या ठरवणारा हा चेंडू आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक ताईंना टिपला जातोय झेल आणि बॅटर प्रणयला मात्र परतावा लागेल. पहिला टू द पॅव्हिलियन. ठिकाणी जर का पाहिलं तर झेल टिपला गेला. प्रयत्न चांगला होता प्रणयचा, परंतु त्या प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही. पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. मी आयोजकांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचंय. पण 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. नवीन बॅटर आपल्याला इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु सामना पुन्हा एकदा बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 16, पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता इक्वेशन मात्र उरते. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि कुमारजी जाधव यांच्याकडनं सोन्या जगताप यानं जो झेल टिपला त्याच्याकरता तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. कुमारजी जाधव साहेब या स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवीन बॅटर जर का आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला 5-6ही चेंडू जर का विराटनं स्ट्राईक केले तर 6 चेंडूमध्ये 17 धावा बनवण्याची धमक या खेळाडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये त्यानं आघाडीचा गोलंदाज अजय याच्यावरती तब्बल 18 धावा कुठून काढल्या होत्या. 3 षटकारांची आतषबाजी त्यानं केली होती आणि आता गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज रमजान. पहिला चेंडू हेलिकॉप्टर स्कूप, टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू मात्र जाईल लॉनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार. ओपन फिरवावी ना त्या पद्धतीचा हा फटका पाहायला मिळालाय. हेलिकॉप्टर स्कूप आणि लँड केलाय तो सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 11 धावांची गरज. सामना मी म्हणेन पूर्णपणे हवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा ज्या वेळेला धावफलकावरती आल्या, एक पायाभरणी केली गेली, भक्कम फाउंडेशन त्या ठिकाणी ठेवलं गेलं. खरं तर रॉयल सारख्या संघाला जर का तुम्हाला डॉमिनेट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण गुणवत्तेला आधारित खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज रमजान या ठिकाणी पाहायला मिळतात. वेग आहे प्रचंड, परंतु काही वेळेला वेगही आपल्याला नुकसानदायक ठरतो आणि विराट वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करतो. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक बॉबी येत आहेत झेलच्या खाली, टिपला जातोय झेल. सामन्यामध्ये कलाटणी, कारण जो बॅटर फुल फॉल मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला तो मात्र बाद झालाय आणि सुटकेचा निश्वास या ठिकाणी रमजान सोडत असताना
4 चेंडूचा खेळ बाकी आहे, 11 धावा विजयासाठी आणि नवीन बॅटर स्वरूप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोनही नौके फलंदाज यावेळेला मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला जर का आपण पाहिलं तर बॅटर मुकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण स्वरूपला पाहतोय. 4 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. यावेळेला पॅडलाईन वरचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय, सिंगल धाव फलकावरती आले आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे, खराब फेकी आणि दुसरी धावही या ठिकाणी लिलाया कंप्लीट केली जाते. इक्वेशन बदलत आहे, प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. खरं तर विराटचं मैदानावरती राहणं संघाच्या विजयासाठी सर्वाधिक महत्वाचं होतं, परंतु सामना फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना आपली महत्वपूर्ण विकेट गमावली. त्यानंतर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच जर पाहिलं तर रॉयल संघ नेहमीच या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये करतो आणि त्यामुळेच हा संघ जो आहे तो सर्वाधिक यशस्वी संघांमध्ये गणला जातो. एकूण जर का आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी. 3 चेंडू 9 धावांची गरज. यावेळेला मात्र सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील होईल डेंजर एंडकडे पुन्हा एकदा, परंतु चेंडूची फेकी राहिली आहे खराब. इक्वेशन बदलत आहे, आता येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय. 6 धावा जरी आल्या, 2 चेंडूमध्ये 6 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती संघ विजेता घोषित केला जाऊ शकतो. आणि स्वरूपचा जर का विचार केला, आजही आठवतंय की स्वरूप ज्या वेळेला पहिल्यांदा मैदानावरती आला, संघाचं प्रतिनिधित्व त्यानं केलं, त्यावेळेला षटकारानं त्यानं आपल्या डावाची सुरुवात केली आणि अगदी तोच खेळ त्याला आता मैदानाच्या आतमध्ये साकारायचा आहे. कारण 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. विजयासाठी 7 तर बरोबरीसाठी 6 धावांची गरज. एक छोटासा मेसेजही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सामना रंगतदार यातील मात्र शंका नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार यातही तील मात्र शंका नाहीये, कारण 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाज रमजान राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्वरूपसाठी स्विंग अँड मिस, नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज स्वरूपला मात्र परतावा लागेल. 3रा विकेट या ठिकाणी गमावत असताना डीजी पोपेटा संघ. मध्ये दिसलं तर कल्टी मार, नाही तर शॉटला धार. या पोरी दबा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर नुकत्याच झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच 12 चेंडू आणि
300च्या स्ट्राईक रेटनं 36 धावा करणारा तुषार शर्मा मनी ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि रॉयल बी संघ आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत अर्थातच एकीकडे असेल स्वराज्य 11 आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु तुर्तास जर का आपण पाहिलं तर मागील सामना चित्तथरारक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर विराटला अजूनही थोडासा अनुभवाची कमतरता आहे. गुणवत्ता पुरेपूर त्या खेळाडूमध्ये आहे. निर्णायक क्षणाला आपली विकेट